बघा, जिथे ही घटना घडली, जिथे एन्काउंटरची घटना घडली, तिथं सामचा प्रतिनिधी सिद्धेश म्हात्रेने आढावा घेतलाय आपण। घटनेतील आरोपी अक्षय शिंदे याचा स्वरक्षणार्थ झालेल्या एन्काउंटर मध्ये मृत्यू झाल्याची घटना घडलेली आहे। मी सध्या मुंब्रा बायपास रोड या ठिकाणी आहे आणि याच मुंब्रा बायपास रोडवरती पोलिसांनी स्वरक्षणार्थ जो एन्काउंटर त्याचा केलेला असल्याची माहिती जी आहे ती समोर आलेली आहे। तळोजा येथून 5:30 वाजता अक्षय शिंदे यांची ट्रान्झिट रिमांड जी आहे ती ठाणे क्राईम ब्रांचने घेतली होती आणि त्याला याच मुंब्रा बायपासनी ठाण्याच्या दिशेने घेऊन जात असताना रस्त्यामध्येच त्याने एपीआय मोरे यांची जी रिव्हॉल्वर आहे ती घेऊन फायर करण्याचा प्रयत्न केला आणि त्याच दरम्यान पोलिसांनी आपल्या संरक्षणार्थ देखील त्याच्यावरती 3 राऊंड फायर केल्याची माहिती जी आहे ती समोर आलेली आहे आणि या गोळीबारामध्ये या एन्काउंटर मध्ये अक्षय शिंदे याचा मृत्यू झाल्याची माहिती देखील समोर आलेली आहे। या प्रकरणी विरोधकांनी आरोप केलेले आहेत, उच्चस्तरीय चौकशीची मागणी केलेली आहे। मात्र अक्षय शिंदे यांचा मृत्यू नेमका कशा प्रकारे झाला, काय आहे ते समोर येणं देखील गरजेचं आहे, तितकंच गरजेचं आहे। आणि याच रस्त्यावरती अक्षय शिंदे याची जी आत्मसंरक्षणार्थ एन्काउंटर पोलिसांनी जो आहे तो केलेला आपल्याला पाहायला मिळतोय। सिद्धेश म्हात्रे, साम टीव्ही, नवी मुंबई। बघा, जिथे एन्काउंटर झाला, जिथे पोलीस चकमकीत अक्षय शिंदेचा मृत्यू झाला, तिथून सामच्या प्रतिनिधीने हा सगळा आढावा घेतला होता।